नमस्कार, मी अक्षय कांबरे आपल्या अक्षय कांबरे ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आपण निघलो गिरनारला. गिरनारची परिक्रमा असते तर त्यासाठी चाललो आहे. पहिल्यांदाच चाललो आहे गिरनारला. आम्ही गाडी घेऊन चाललो आहे. अल्पेशदाची गाडी आहे इनोवा. तर आता इथून 800 किलोमीटर आहे गिरनार. तर आता आम्ही निघतो. पूर्ण रात्रभर ड्राईव्ह करणार आहेत आणि सकाळी पोहोचू आम्ही बहुतेक. काहीतरी 15 ते 16 तासाची रनिंग आहे. तर चला, जसं पुढं होईल तसं तसं मला दाखवेल. जास्त काय दाखवणार नाही, रात्री फक्त ड्रायव्हिंगच करणार आहे. तर कुठे थांबू ते दाखवू आणि चला निघूया. आता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही फाउंटेनला थांबलो. एक मामा येत आहेत, त्यांची वाट बघतोय. 12:30 वाजता आता आम्ही निघतोय असं समजा तुम्ही. ठाण्यावरून घोडबंदर रोडला आहे. तर मामांची वाट बघता बघता आम्ही एका हॉटेलला जेवण करून घेतलं, कारण मामा बोलले की मी जेवून येणार आहे तर तुम्ही सुद्धा जेवून घ्या. तर इथे आम्ही जेवण वगैरे केला. तोपर्यंत मामा सुद्धा आले. 12:30 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय. इथून 800 किलोमीटर आहे जुनागड. तर आता निघतोय. तर आम्ही बहुतेक आता सकाळीच ब्लॉग करू कंटिन्यू, कारण की आता झोपणार आहे पूर्ण. मामा आलेले आहेत आणि आता आम्ही स्टार्ट केले जर्नी आमची. तर चला, गणपती अप्पा मोरया. जय गिरनारी. गुड मॉर्निंग गाईज. तर काल रात्री 1 वाजता आम्ही फाउंटनवरून निघालो होतो. तर आता सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही इथे जरा फ्रेश वगैरे व्हायला थांबलेलो. आता नाश्ता वगैरे करून घेतो. मी फ्रेश चाललो आहे. मी झोपलो होतो गाडीत थोडा वेळ. तर आता इथून गाडी मी चालवणार आहे. आता इथून 350 किलोमीटर आहे. 5.5 तास दाखवतो आहे. तर आता मी कंटिन्यू चालवेल 5.5 तास गाडी. तर आता इथे आम्ही या हॉटेलला थांबलो आहे, गिरनार काठियावाडी काहीतरी हॉटेल आहे. आता इथे नाश्ता वगैरे करतो आणि मग निघतो लगेच. तर ही गाडी आहे आपली आज इनोवा अल्पेश दादाची आणि ह्या हॉटेलला थांबलो आहे आपण. अजर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. मी दुपारी 3 वाजता पोहोचलेलो रूमवर. तर आता आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालो आहे. आंघोळ वगैरे करून तर आता आम्ही तयारी करून निघलो आहे परिक्रमेसाठी. ही परिक्रमा 38 किलोमीटरची आहे, 38. तर आता निघलो आहे परिक्रमासाठी. जर परिक्रमा चालू असेल तर आज करणार आहे. कमीत कमी 12 ते 14 तास लागतात परिक्रमासाठी. तर जसं जसं होईल तसं तसं तुम्हाला पुढे दाखवतो. तर आता आम्ही निघलो आहे परिक्रमा. गिरनार परिक्रमा प्रवेशद्वार त्यांच्या भाषेत लिहिले. तर मी तुम्हाला कन्वर्ट करून सांगतो. तर इथूनच आपली परिक्रमा स्टार्ट होत आहे. जय गिरनारी. तर परिक्रमा बंद केली होती दुपारी, पण आता आम्ही आलो आहे. तर आम्हाला सांगितलं थांबा तुम्ही सगळे ग्रुपमध्ये एकत्र जा, तर सोडणार आहेत. तर आता आम्ही 5 जण तर आहेत, अजून 3 जण येतात. मग आम्ही एकत्र परिक्रमा चालू करतो आहे आणि हा रूट आहे परिक्रमेचा. आणि इथून आम्ही काठी वगैरे घेतले आणि समोर पण दाखवा ना. आणि त्यांचे मामासुद्धा पोलीस आहेत आणि इकडे सुद्धा पोलीस आहेत. तर आता आम्ही इथनं काठ्या वगैरे घेतो आहे आणि निघतो आहे. तर आता आम्ही परिक्रमा चालू करतो आहे. 38 किलोमीटरची परिक्रमा आहे. आता वाजलेत काहीतरी 6 वाजलेत संध्याकाळचे. तर बहुतेक 12 ते 14 तास लागतील. म्हणजे उद्या सकाळीच आम्ही जंगलातून बाहेर येऊ आणि या जंगलात काहीच भेटणार नाही. तर सध्या आम्ही पाण्याच्या बॉटल वगैरे खाऊ वगैरे घेतलं आहे. पाणी जरी प्यायचं असलं झरण्यामधून प्यावं लागेल. आणि जर काय असेल चालू तर तुम्हाला दाखवेन. काही दुकानं होती चालू, पण आज परिक्रमा बंद केली दुपारी, कारण पाऊस पडत होता. आणि आता सोडतायत, पण ग्रुपमध्ये सोडतायत, कारण की खूप रिस्की आहे. खूप प्राणी आहेत जंगलात, त्याच्यामुळे ग्रुपमध्येच राहायला सांगितलं आहे. नाही तर सोडणार नाही असं 1-2 तर आमचे नशीब आहेत. आज पहिल्यांदाच आलो गिरनारला आणि परिक्रमा भेटते. तर आम्ही आता करणार आहे स्टार्ट. आमची टीम रेडी आहे परिक्रमासाठी. तर आता आम्ही निघतोय सर्वजण. चला बोला, जय गिरनारी. तेरा भरोसा ये भारी. तर स्टार्टिंगलाच एक मोठी चढण लागली आहे. दम लागलाय
पहिल्या 5 मिनिटातच थकलोय आता. बघूया, एकतर आपली झोप वगैरे काय झाली नाही तरी आपण चालतोय. तर काहीतरी प्राणी एकदम सुसाट येत होता खाली आणि थांबलाय. सांबार आहे. असे भरपूर प्राणी आहेत त्या जंगलात, म्हणून ग्रुपनेच सोडतात, असं सोडत नाही. बघू शकता किती मोठा आहे तो. सांबार आहे. मेंबर सुद्धा आलेत. वाघ बघायची इच्छा आहे सगळ्यांची. वाघ बघायला भेटला तर बघाल का? पण लांबूनच. तर रस्त्यामध्ये असं पोलिसांचा राऊंड चालूच असतात बघण्यासाठी. सगळे एकत्र जा सांगत असतात आणि काळजी घेतात खूप. तर बघू शकता तुम्ही. तर आता इथून लाईटची सोय केलेली आहे आपली गव्हर्नमेंटने. तर चांगलं वाटतंय आता, जरा सुकून वाटतंय, कारण की अंधार खूप होता आणि खूप प्राणी आहेत या जंगलात. त्यामुळे थोडी भीती पण वाटते. पोलीसवाले येतात सांगायला प्रत्येक वेळी की ग्रुपमध्ये राहा. आणि आता लाईट चालू झाल्यात तर आता व्लॉगला पण मजा येईल. व्लॉगमध्ये क्लिअरिटी पण वाढलेली आहे. चला तर जोर से बोलो जय गिरनारी. चला जय गिरनारी. हाय करून जावा सगळ्यांनी. जय गिरनारी. जय गिरनारी. त्यापैकी आपण पार करतोय, अजून तरी काय वाटत नाही. मस्त चालतंय सगळे आणि खूप मोठा ग्रुप झालाय आता आमचा. तर आपले दादा सुद्धा आहेत. मी नागपूरवरनं प्रशांत आदमणे, मोहन महाराज कठाळे आमच्या मठातनं. चला जय गिरनारी. जय गिरनारी. या ठिकाणी जनरेटर लावलं आहे लाईटसाठी आणि लाईटची खूप गरज आहे, कारण की रात्रभर यात्रा करतायत लोक आणि त्यासाठी लाईटची खूप आवश्यकता असते. इथे खूप शॉप्स पण असतात, पण यावेळी शॉप्स वगैरे नाही आहेत कारण की या परिक्रमा बंद झालेली. आणि हा आमचा ग्रुप येतोय. हाय करा सर्वांनी. जय गिरनारी. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे, तर आम्ही आता इथून पाणी भरून घेतोय. तर आता सगळी पब्लिक एकदम इंटरेस्टेड मध्ये बसली इथे. सिंह बघायला भेटेल असं वाटतंय आम्हाला. हे आमचे बालेराव मामा आता सिंहाच्या फाईटीत पाणी बालेराव मामाने मुंबरा गाजवलाय. दिवा आता डोंबिवली आता डोंबिवली गाजवणार आहेत आणि आता इथलं गिरणार पण. तर आता आम्ही या जंगलात येऊन थांबलोय, वाघाची वाट बघतोय. आता बघू, येतोय बोललाय. त्याची हिंमत नाही होत एवढे वाघ बघून यायची. काय बोलाल दादा? तर आम्ही 1-1.5 तास चालल्यानंतर जंगलामध्ये आम्हाला फॉरेस्टवाल्याने थांबवलंय, कारण की इकडे पुढे कुठेतरी सिंह रोडच्या आजूबाजूला फिरतायत 5-6. त्याच्यामुळे थांबवलंय आम्हाला, कारण की आम्ही जर पुढे गेलो तर ते सिंह घाबरतील. त्यामुळे आम्हाला इथे थांबवलंय. बेटा मौज कर दी. मौज कर दी वाह बेटे वाह. अरे वाह शेरवा. अर्धा पाऊण तास इथे थांबवलं आणि आता आम्हाला सोडलंय. आता आम्ही आता कोणाला थांबणार नाही, आता पळतच निघणार आहे.
पटापट पटापट. पाण्याचं ठिकाण आहे इथे. प्राणी येतात पाणी प्यायला म्हणून इथपर्यंत तर ते सिक्युरिटी घेऊन येतात आपल्याला. आणि इथे मगरी सुद्धा आहेत. आता दिसत नाही, झोपले असतील म्हणून. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एक अधिकारी आम्हाला वाट दाखवत जिथपर्यंत धोका आहे तिथपर्यंत सोडणार आहेत. त्याच्यानंतर काय धोका नाही प्राण्यांचा. तर तिथपर्यंत आमच्यासोबतच असणार आहेत. फुल Z+ सिक्युरिटी होती आम्हाला मगाशी. 4-5 गाड्या आता मागे गेल्या. आम्ही सांगितलं जा आता एक मी पोचलो एका ठिकाणी. इथे डाळ वगैरे आहे, चपात्या आहेत आणि आम्ही आणलेली चटणी वगैरे आहे. तर आता आम्ही जेवून घेतो. 9 वाजलेत आता रात्रीचे वाजलेत तर 9:45. आम्ही जेवण वगैरे करून इथं बसलो आहे. पुढे सोडत नाही आहेत. सकाळी 3 वाजता सोडतील बोलत आहेत. आता सगळी पब्लिक बसली आमची. आराम वगैरे करू आणि मग सकाळी बहुतेक निघू. आणि बघू थोड्या वेळेला सोडलं तर जाऊ, पण नाहीच सोडणार. आम्हाला तर जायचंच आहे कारण की नंतर रूममध्ये आराम करू. इथे काय झोप लागणार नाही आणि खूप गर्दी झाली आता इथे. ए चोर. तर आता रात्री 9 वाजल्यापासून आराम केला आम्ही सकाळी 4 वाजेपर्यंत. आता सकाळी 4:30 वाजता परत ट्रेक चालू केला आहे. अर्धा ट्रेक बाकी होता. तर आता आम्ही ट्रेक चालू केला आहे. तर आता एकदम बेकार रोड चालू झालेला आहे. आतापर्यंत जर आम्ही एकदम नॉर्मल रोडला चालू होतं, काय वाटत नव्हतं. तर आता एकदम छोटा रोड पण असेल आता पुढे आणि लाईट पण असेल आता पुढे. जय गिरनारी. आम्हाला पायऱ्या लागल्यात. पूर्ण उतार आहे. आता उतरायचं आहे. खूप चढलो, आता उतरायचं आहे. जय गिरनारी. हा एक वडाचा झाड लागलाय. पूर्ण खूप मोठा आहे. बघू शकता तुम्ही. पूर्ण कव्हर केलाय. तर पाप्या ब्लॉगच चालू आहे. पाप्या एक फोटो घे आणि कॅप्शन मध्ये टाक. खूप जुना आहे वडाचं झाड. 2.5 तास आम्ही चालल्यानंतर एक मंदिराजवळ पोहोचलोय. 2.5 तास चाललो ना 6 वाजल्यापासून. कालीदेवीचं मंदिर आहे, कालिका मातेचं. तर आता इथे दर्शन घेतो आणि इथे थोडा बघू काय चाय नाश्ता असेल तर करू आणि मग परत पुढे जाऊ. अजून 3 ते 4 तास लागतील. तर आता मंदिरात जायचं आहे. मंदिर आहे, आता इथे दर्शन वगैरे घेऊ आणि मग पुढे जाऊ. आणि आमचे भाऊ लोक बघू शकता तुम्ही बसले. हाय करा. जय गिरनारी. मामाचा फोटो बघा. तर आता आम्ही सकाळी 6 वाजता चालू केलेला. आता या मंदिराजवळ पोहोचलोय 2.5 तासात. तर
कालिका मातेचं मंदिर आहे, दर्शन वगैरे घेतो आता आम्ही. तर आम्ही काल 6 वाजता निघलेलो, तर 9 वाजता आम्ही तिथे एका लोकेशनला पोहोचलेलो, तिथून पुढे सोडलं नव्हतं. तर आता सकाळी आम्ही 6ला की 4ला सकाळी 4 वाजता निघलोय आणि आता वाजलेत 6:30. तर 2.5 तासात आम्ही इथपर्यंत आलोय. तर दादा कसं वाटलं तुम्हाला आजचा आणि कालचा सुद्धा प्रवास? नाही, खूप छान प्रवास होता. खूप अनुभव आले चांगले चांगले. ट्रॅकिंगचा एक अनुभव घेतला आणि एक थंडी बसली तिकुटी पण बसलं. बाबांचा आशीर्वाद. खूप छान वाटलं. मजा आली ना खूप. मजा आली मजा. तर मामा सुद्धा आहेत आपले, पोलीस मध्ये आहेत मामा. तर मामा कसा वाटला अनुभव? खूपच छान, एकदम मस्त एनर्जेटिक होतं सगळं आणि आणि एकंदरीत प्रवास खूप म्हणजे खूपच छान झाला. मधला प्रवास एकदम मस्त. मधलं त्यानंतर मजा केली टीमने, आमच्या मजा घेतली खूप खूप. मजा घेतली. आता आपल्या अल्पेश दादा यांच्या सोबत, यांच्याच सांगण्यावरून आम्ही आलो, नाही तर आमच्या नशिबात नव्हतंच. दादांनी आणलं म्हणून पोहोचलो. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? आम्हाला जाम मजा आली. बस तुला कसं वाटलं आज चालून? मला तर एक नंबर. आमच्या सोबत मजा आली ना. भरपूर. आणि आपले अल्पेश दादा सुद्धा आहेत. कसं वाटलं दादा? जसं तुम्हाला वाटलं तसं आम्हाला वाटलं. पप्पू दादा पळाले कॅमेरा बघून. आणि आमचे मेन मामा कुठे आहेत? आपल्या सोबत भालेराव मामा आहेत. भालेराव मामांची 6वी परिक्रमा आहे. तर यांना खूप अनुभव आहे. आमचा तर पहिलाच अनुभव होता. तर मामा सांगतील तुम्हाला ही परिक्रमा पहिले तर सांगा का करतो आपण? इथे शंकर पार्वतीचं लग्न झालेलं कैलास पर्वतावर. तिथून मग गिरनार हा पार्वतीचा भाऊ आहे असं मानलं जातं. त्यामुळे ते भेटायला इथे आलेले तुळशीच्या विवाहानंतर. तिथून 5 दिवस हा उत्साह इकडे मानवला जातो. त्यासाठी सर्व देवगण इथे जमले जातात या परिसरात. त्यामुळे ही परिक्रमा केली जाते. मामांची 6वी परिक्रमा आहे. तर तुम्हाला काय काय बदल वाटले एवढ्या वर्षामध्ये इथे? इथे आल्यापासून भरपूर माझ्या जीवनात बदल. आणि परिक्रमामध्ये काय काय बदल झाले? म्हणजे पहिले एवढी पब्लिक नसायची, आता असं भरपूर यायला पब्लिक लागली. वाढली आहे. रोपवे झाल्यापासून जास्तच पब्लिक वाढली आहे. आणि आणि- गिरनारची तशी ख्याती पण खूप वाढलेली आहे. आणि मामा दरवर्षी परिक्रमासाठी येतातच. आम्हाला पण जाम फोर्स केला त्यांनी. गाडीतून उतरून पण नव्हते देत, चला एकदाशी चालू करू, कारण की परिक्रमा बंद होणार होती असं समजलेलं. तर आणि दर पौर्णिमेला सुद्धा मामा येतात इकडे. आणि अल्पेश दादा सुद्धा येतो दर पौर्णिमेला. तर आम्ही चालत येत असताना आम्हाला एक फॅमिली भेटली ठाण्याची. त्यांची पूर्ण फॅमिली आली आहे, म्हणजे पूर्ण नाही आहेत, 5 जण आहेत. तर ते सुद्धा आम्हाला जॉईन झाले. तर त्यांना सुद्धा विचारूया त्यांना कसं वाटलं काय, आणि परिक्रमाबद्दल सर्व काही विचारू त्यांना आपण. ती ठाण्याची फॅमिली आहे 5 जणांची, आमची दत्त फॅमिलीच आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं आमच्यासोबत? आणि परिक्रमासाठी ते भरपूर वर्षापासून विचार करत होते यायचा, आणि या वर्षी आले आणि त्यांची परिक्रमा आता पूर्ण होणार आहे थोड्याच वेळात. आणि कसा वाटला अनुभव चालताना वगैरे? आणि ह्या तरुण सर्व तरुण होतकरू मुलांची आम्हाला खूप चांगली साथ मिळाली. मजा आली ना आमच्यासोबत? अजून मजा करू आपण. आणि ताईंचा बर्थडे होता काल, तर आम्हाला पार्टी सुद्धा भेटणार आहे. चालेल, थँक्यू. आता सकाळचे वाजले 8:30 आणि 30 किलोमीटरची परिक्रमा आमची झाली आहे पूर्ण. अजून थोडी बाकी आहे, 8 किलोमीटर बाकी आहे. आणि चढ उतार होता, आता संपला आहे. आता प्लेन रस्ताच लागला आहे, पूर्ण प्लेन आहे आता इथून. तर आता चालतोय आरामात. भरपूर तास झाले चालतोय, पण आता काय वाटत नाही एवढा, कारण की प्लेन रस्ता आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. तर प्लेन जागेवर चालायला काय वाटत नाही. चढ उतार होते, सर्व संपलेत आता. इथपर्यंत गाड्या येतात, म्हणजे आपल्याला नसतात गाड्या. त्या तिकडे ना खूप असे छोटे छोटे स्टॉल असतात, लिंबू पाणी, उसाचा रस वगैरे सर्व काय काय असतं इथे. खाऊची दुकानं पण काल भरपूर पाऊस पडल्यामुळे सर्व गायब झालेत सगळे इथून. म्हणजे यात्रा पण बंद होणार आहे ना आज, तर सगळंच बंद झालं आहे. ते आता उसाचा रस भेटतोय आणि नारळ पाणी पण भेटतोय. असे खूप छोटे छोटे स्टॉल असतात, पण आता काही पावसामुळे बंद केले. आता हा एक स्टॉल भेटतोय, तर आम्ही ते उसाचा रस पितोय. तर या ठिकाणी एक बंधारा आहे आणि मस्त पाणी वाहतोय इथनं.
आणि खूप सुंदर क्लायमेट झालं आहे आता. मस्त वाटते, छान वाटते, कारण की आता जेवढा दमायचा पार्ट होता सगळा निघून गेला आणि आता एकदम नॉर्मल रोड चालू झाला आहे. बघू शकता तुम्ही. जय गिरणारी, जय गिरणारी. 35 किलोमीटर चाललोय तरी बघा सगळ्यांची पॉवर. हाऊ द जॉश. जय गिरणारी. जय गिरणारी. मेंबर ट्रॅक्टर मध्ये चाललाय, तुम्ही बघू शकता. त्याने माघार घेतलेली आहे. सहा सांगलं 6 किलोमीटर 6 किलोमीटर वर माघार घेतलेली आहे बघा तुम्ही. ए बाप्या. शिंगेवाला कर, शिंगेवाला. शेवटचे काही 2 ते 3 किलोमीटर राहिलाय रस्ता फक्त. अशा प्रकारे ही परिक्रमा म्हणजे कधी विचार पण नव्हता केला की करेन, आणि ती आज पूर्ण होणार आहे आमची परिक्रमा. तर हा रस्ता आहे आता उतरायचा, एकदम उतारच आहे आता. शेवटचे 2-3 किलोमीटरचा पूर्ण उतार आहे. काय वाटत नाही आता चालायला, मजा आली खूप. ताराला कसा रस्ता लागलेला आहे आता, शेवटचा पॅच आहे. शेवटच्या टप्प्यात हाल 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 चालू आहेत. चालू आहे. अरे बापरे, दरी आहे. कसं वाटलं मामा? जय गिरणारी. जय गिरणारी. खूपच बिकट वाट होती. त्या वाटेवरून आम्ही आलेलो आहे. आणि अशा प्रकारे आमची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. 1 मिनिटाचा अवधी आहे. 1 मिनिटाचा अवधी पण नाही आता तसा राहिला. पोचलो जिथे समोरच गेट दिसतं आम्हाला परिक्रमा पूर्ण झाल्याचा. तर तुम्ही सुद्धा बघा. खूप आनंद आहे. बोला. खूप आनंद आहे परिक्रमा पूर्ण केलेल्याचा. बस पहिलाच वर्ष होता आमचा आणि पहिल्याच वर्षात आमचा कम्प्लिटेड झालेला आहे. आणि खूप छान वाटलं. आता इथे पहिल्या पायरीवर दर्शन घेऊन या आमची परिक्रमा पूर्ण करणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा परिक्रमाबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर मला मेसेज करा, कमेंट करा, किंवा मला इंस्टाग्रामला मेसेज करा. इंस्टाग्रामची लिंक मी खाली दिलेली आहे. तो गेट आहे जिथून यात्रा कंप्लीट झाल्यावर बाहेर येतो आपण परिक्रमा पूर्ण झाल्यावर. आणि इथून एंट्री आहे गिरनार पर्वतावर जाण्यासाठी. इथूनच एंट्री आहे आणि हीच पहिली पायरी आहे. तर आता आपण इथे दर्शन वगैरे घेतो आणि आपली परिक्रमा पूर्ण करतो. आपला ग्रुपच आहे सगळा. तर गिरनारची परिक्रमा आमची पूर्ण झालेली आहे. आम्ही काल संध्याकाळी 6 वाजता चालू केलेली परिक्रमा आज दुपारी 11:30 वाजता संपली. कारण की रस्त्यामध्ये आम्हाला सोडले नव्हते, त्याच्यामुळे काल रात्री आम्ही 9 वाजल्यापासून तर सकाळी 4 वाजेपर्यंत एकाच जागेवर बसून होतो. तसा एक अंदाज लावला तर 10 तासात होते. 10 तासात आमचं झाली 10 तासात फक्त जर ब्रेक सोडला तर. आणि तुम्हाला सुद्धा असे जर गिरनारची विषयी काय माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा, किंवा मला इन्स्टाला तुम्ही मेसेज करू शकता. मी ती लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता आम्ही इथून चाललोय सोमनाथला. तर पुढचा व्लॉग सोमनाथचा येईल. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग. तर त्याचा पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि असं सपोर्ट दाखवा, खूप मजा येईल. अशा तुम्हाला खूप नवीन व्लॉग्स बघायला भेटतील माझ्या चॅनलवर. चला बाय बाय.